आज आपण बंगाली फेमस रेसिपी म्हणजे मिष्टी दोई याचाच अर्थ गोड दही बनवतोय। आपण हे मिष्टी दोई खातो पण बाहेरून आणून खातो। तर तुम्हाला माहित आहे का आपण हे मिष्टी दोई आहे ते खूपच सोप्या पद्धतीने घरीच बनवू शकतो। बनवायला खूपच सोपं आहे आणि खायला तितकंच अप्रतिम लागतो। कोणतंही जास्त सामान न लागता घरातील साहित्यापासून हे मिष्टी दोई बनवता येतो। चला तर मार्केट सारखं मिष्टी दोई बनवायला घेऊया। यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई किंवा भांड घेताना जाड बुडाचंच घ्यायचं। यानंतर एक मोठा चमचा इथे पाणी घालायचं आहे आणि पाणी चांगलं या कढईला किंवा भांड्याला पसरवून घ्यायचं। यानंतर दूध घालायचं आहे। तर तुमच्याकडे जे दूध असेल कोणत्या कंपनीचं असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता। मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आता हे अर्धा लिटरचं मी बनवते, तुम्हाला 1 लिटरचं बनवायचं असेल तर ते सुद्धा घालू शकता। दूध घेताना रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं। फ्रीजमधनं घेऊन लगेचच कढईमध्ये घालायचं नाही। थोडंसं रूम टेम्परेचरवर दूध आलं की नंतरच यामध्ये घालायचं आहे। आता अर्धा लिटर दूध यामध्ये घातलेलं आहे। गॅस चालू करायचा आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला दूध चांगलं उकळवून घ्यायचं आहे। आपण कढईमध्ये यासाठी आधी पाणी घातलं की पाणी घातल्यामुळे दूध करपत नाही, तळाला लागत नाही। आता एकसारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे तळाला चिटकणार नाही आणि एकसारखं मिक्स करत हे दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता हळूहळू दूध चांगलं गरम झालेलं आहे। याला हळूहळू उकळी आलेली आहे। एकसारखं मिक्स करून 2 मिनिटं अजून हे दूध थोडंसं आटवून घ्यायचं म्हणजे हे थोडं घट्ट होतं। तुम्हाला सुद्धा मिष्टी दोई आवडतं का? आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि घरीच अशा पद्धतीने बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। तुम्ही कसं बनवलं होतं, अशाच पद्धतीने बनवलं होतं का ते सुद्धा सांगायला विसरू नका। तर आता आपलं हे दूध छान गरम झालेलं आहे। आता या गरम झालेल्या दुधामध्येच 2 चमचे इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे। आता ही 2 चमचे मिल्क पावडर यामध्ये घालायची। याला फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि पुन्हा व्यवस्थित 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं म्हणजे या दुधामध्ये याचा फ्लेवर चांगला उतरतो। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवलेली आहे। थोडंसं दूध सुद्धा तुम्ही बघू शकता आटलेलं आहे, छान घट्ट झालंय दूध। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर साखर कशी घालायची, कॅरमलाइज करायची आहे। यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। अर्धी वाटी साखर या पॅनमध्ये घालायची आहे। पॅन गरम झाल्यानंतर साखर घालायची आणि साखर चांगली कॅरमलाइज करून घ्यायची। तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर सुद्धा करू शकता। गॅसची फ्लेम इथे मी एकदम स्लो ठेवलेली आहे। फास्ट किंवा मीडियम ठेवाल तर साखर जास्त करपू शकते आणि करपल्यामुळे याला वास येणार आणि एकदम काळपट रंग येईल। यासाठी गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। तर तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा रंग सोनेरी व्हायला सुरुवात झालेली आहे। पटापट मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करायचा। 2 मिनिटं मिक्स करत राहायचं आहे कारण पॅनचं जे टेम्परेचर आहे ते गरमच असतं यासाठी। आणि लगेचच आपल्याला हे कॅरमलाइज झालेली साखर आहे ही दुधामध्ये घालायची। घालताना सुद्धा सावकाश घालायची। पटकन आपण ही गरम दुधामध्ये गरम कॅरमलाइज केलेली साखर घालतो तेव्हा अंगावर ओढण्याची शक्यता असते। यासाठी थोडंसं सांभाळूनच ही प्रोसेस करायची आहे। आता पटापट मिक्स पण करून घ्यायचं आहे। गुठळ्या झाल्या तरी काही हरकत नाही, ते लगेच यामध्ये वितळतात। मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला रंग किती सुरेख आलेला आहे। आपल्याला अशाच पद्धतीचा रंग हवाय। तुम्ही गुळाचा वापर केला ना तरी गुळाच्या वापरामुळे सुद्धा असाच रंग येईल। गुळ सुद्धा घालताना कॅरमलाइज करूनच घालायचं आहे। याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं। आपण जसं दही बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। बोट घालून बघायचं, थोडंसं हलकंसं गरम व्हायला हवं। आता आपण यामध्ये दही घालणार आहोत तर दह्याची रेसिपी सुद्धा मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता। आता यामध्ये 1 चमचा भर घट्ट दही घालायचं आहे। दही घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये थोड्याशा गुठळ्या आहेत ते या गुठळ्या मोडण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तरी सुद्धा या गुठळ्या मोडत नसतील तर काय करायचं, रवी घ्यायचं किंवा विस्कर घ्यायचं आणि विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। विस्करमुळे मिक्स केल्याने काय होतं, याला मस्त फेस येतो आणि फेस आल्यामुळे आपली ही मिष्टी दोई आहे ती मस्त मलाईदार बनते। तर 2 मिनिटं याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे दह्याच्या गुठळ्या सगळ्या मोडल्या जातील। तर हे बघा छान मिक्स करून घेतलंय, मस्त याला फेस आलेला आहे। आता तुम्ही ज्या भांड्यामध्ये मिष्टी दोई बनवणार आहोत म्हणजे हे गोड दही सेट करणार आहात ती भांडी घ्यायची आहेत। आता या भांड्यांना आहेत
ते थोडंसं दही लावायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं हे मिष्टी दोई सेट होतं. तर मी जे बनवलं होतं ना घट्ट दही तेच घेतलेलं आहे. प्रत्येक मडक्यामध्ये किंवा भांड्यामध्ये मातीचं मडकं घ्या, चिनी मातीचं कोणतंही तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये हे दही घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं मडक्याला भांड्याला लावून घ्यायचं. तर चमच्याने सगळं व्यवस्थित असं पसरवून घेतल्यामुळे हे गोड दही आहे ते व्यवस्थित लागलं जातं. मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी जराही आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर हे दही जे आहे ते मी 3 भांड्यामध्ये सेट करते. तुमच्याकडे जर मोठं भांडं मातीचं असेल किंवा दुसरं तुम्ही चिनी मातीच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा सेट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर मी असं 3 भांड्यामध्ये सेट करते, म्हणजे खायला सुद्धा सोपं जातं. वाटीमध्ये सुद्धा तुम्ही सेट करू शकता. अशाच पद्धतीने याला विरजण लावून घ्यायचं आहे. यानंतर आपण जे दूध बनवून ठेवलेलं कॅरमलाइज करून आणि मिक्स करून ते दूध यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला सुद्धा मिष्टी दोई खायला आवडतं का? कमेंट करून नक्की सांगा. तर सगळ्या भांड्यामध्ये हे बघा सगळं दूध मी घालून घेतलेलं आहे. रंग पाहू शकता किती सुरेख आलेला आहे, मस्त दिसतंय. आता आपल्याला हे रूम टेम्परेचरवरच थंड करायचं आहे. तर याला सिल्वर फॉईल वरून लावायचं, कारण रूम टेम्परेचरवर 4 ते 5 तास ठेवायचं आहे आणि त्यानंतर फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे 7 ते 8 तासासाठी. यासाठी ॲल्युमिनियम फॉईल लावायचं आहे, कारण फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर यावर बर्फाचे कण जमत नाही. यासाठीच आपल्याला ॲल्युमिनियम फॉईल लावायचं आहे. तुमच्याकडे ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर तुम्ही इथे कपडासुद्धा एखादा लावू शकता. आता हे रूम टेम्परेचरवर ठेवून 4 ते 5 तासासाठी, त्यानंतर मी फ्रीजरमध्ये 7 ते 8 तासासाठी ठेवलेलं होतं. तर तुम्हाला आता ओपन करून दाखवते. मस्त सेट झालेलं आहे हे. एकदा तुम्ही चेक करू शकता, जर सेट झालं नसेल तर तुम्ही परत ते फ्रीजरमध्ये ठेवू शकता. अगदी मलाईदार बनतं हे मिष्टी दोई, खायला अप्रतिम लागतं. अशा पद्धतीने तुम्ही मार्केटपेक्षा भारी मिष्टी दोई घरच्या घरीच बनवू शकता. तर रेसिपी ही नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आणि हो, तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझा हा रेसिपीचा व्हिडिओ पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आजची ही मिष्टी दोई म्हणजेच गोड दहीची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.